मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मराठी व भारती इयत्ता 12वी या विषयावरील आपण एक नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका 80 गुणांची आहे आणि विषय मराठी इयत्ता 12वी. आमच्या कॉलेजमध्ये ही झालेली परीक्षा आहे दिनांक 16/2/2021ला. आपण या विषयावर 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की 80 गुणांची विभागणी कशी केलेली आहे आणि कृतीपत्रिकेमध्ये प्रश्नांचं किंवा कृतींचं स्वरूप कसं असेल ते तुमच्या लक्षात येईल. मी फक्त प्रश्नपत्रिका सांगणार आहे आज आणि यावर उत्तरासहित प्रश्नपत्रिका म्हणजे या कृतीपत्रिकेची जी उत्तरं आहेत ती पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नक्की देईल. विभाग 1 गद्य, त्याला 20 गुण आहेत. याचा आराखडा आपण पाहिलेला आहे की पहिल्या विभागाला गद्य विभागाला 20 गुण आहेत. मग 20 गुणांच्यावर कसे प्रश्न पडतील किंवा कृती असणार आहेत. विभाग 1 गद्य 20 गुण. कृती 1 असणार आहे. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा पुढे दिलेला आहे आणि त्यासाठी 8 गुण आहेत एकूण भागासाठी कृतीसाठी. पहिली कृती जीवन विभागणारे घटक. ती य इथे एक घटक लिहायचा आहे, र इथे एक घटक लिहायचा आहे. त्याला 2 गुण आहेत. म्हणजे यला 1 गुण आहे आणि रला 1 गुण आहे. दुसरी कृती आहे विधाने पूर्ण करा. त्याला एकूण 2 गुण आहेत. य विचारांची गती म्हणजे इथे उत्तर लिहायचं आहे तुम्ही अचूक. र अधोगती म्हणजे इथे उत्तर लिहायचं आहे. आणि पुढे परिच्छेद दिलेला आहे. तो परिच्छेद खूप काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यामध्ये कृतीमध्ये जे काही अपेक्षित आहे ते उत्तर तिथेच असतं. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपली जीवनस्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, फिरणे, धावणे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांनी विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी. शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. या परिच्छेदावरचे त्या 2 कृती पहिल्या आणि पुढची तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. ही 4 गुणांच्यासाठी आहे. वाहनांची अतिगती ही विकृती आहे, स्पष्ट करा. आणि किंवा म्हटलेले आहे, दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे एकतर वाहनांची गती अतिगती याच्याबाबत लिहा किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यायची याबाबत लिहा. दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. पुढची कृती आहे आ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला आ कृतीला. त्यातली पहिली कृती दात या अवयवाचे वेगळेपण दर्शवणारी कोणतीही 2 वैशिष्ट्ये लिहा. इथे य पहिलं वैशिष्ट्य इथे लिहायचं, र इथे दुसरं वैशिष्ट्य लिहायचं. त्याला 2 गुण असणार आहेत. आता पाहूया यासाठी उतारा कोणता दिलेला आहे तो. आणि दुसरी कृती आहे कारणे लिहा. 2 गुणांच्यासाठी आहे. आणि य लेखकाला दाताबद्दल अजिबात प्रेम नाही कारण इथे लिहायचं आहे 1 गुणाच्यासाठी.
र कृती आहे. लेखकापासून अजूनही कित्येक नातेवाईक दूर पळतात, कारण इथे कृती त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता आपण पाहूया मूळ परिच्छेद काय आहे तो. मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूते दिसली, त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचे ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा दोनदा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप, गेल्यावर पश्चाताप. मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांना घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. या परिच्छेदावर आपल्याला तिसरी कृती दिलेली आहे. स्वमत किंवा अभिव्यक्तीची दोन्हीपैकी एकच सोडवायची आहे. तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दातांची योजना. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी आहे, किंवा हे लिहा किंवा ते लिहा. दात या अवयवाबद्दल लेखकाने मांडलेली मते तुमच्या शब्दात लिहा. 4 गुणांच्यासाठी दोन्हीपैकी एक लिहायचं. पुढची ई कृती आहे. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत त्याला, आणि हा उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असणार आहे. 1. लेखिकेला अप्रूप वाटणाऱ्या मुरुडच्या समुद्रातील 2 गोष्टी. एक इथे उत्तर लिहायचं आणि दुसरं नाव इथे लिहायचं आहे. 2 गुण असणार आहेत त्याला. लेखिकेला अप्रूप वाटणाऱ्या मुरुडच्या समुद्रातील 2 गोष्टी. पाहूया आपण आता या परिच्छेदात कृतीतलं उत्तर मिळेल. मुरुडला आल्यानंतर लेखिकेने प्रत्यक्षात समुद्र प्रथमच पाहिला. मुरुडचा समुद्र हा आपल्याच मस्तीत व दिमाखात अजगरासारखा पहुडलेला होता. मुरुडच्या समुद्राचे क्षितिजाच्या टोकाला भिडलेले चमचमते पाणी थेट आकाशाशी संवाद साधणारे होते. त्यांच्याकडेने रुपेरी वाळू पसरलेली होती. वाळूवर टेकले की आकाशाचे रूप समुद्रात पाहावेसे त्यांना वाटे. समुद्राच्या पाण्यातच उभा असलेला एकटा कासाचा किल्ला आणि दूर दुसऱ्या टोकाला खडकावर विसावलेला नवाब साहेबांचा बंगला होता. या सगळ्या गोष्टींचे लेखिकेला अप्रूप वाटले. लेखिका लिहायला लागल्या त्यामागे मुरुडच्या समुद्राची फार मोठी प्रेरणा आहे. समुद्राच्या पुढे पुढे येणाऱ्या लाटा त्यांना महत्त्वाकांक्षा, यश, आत्मविश्वासाचे प्रतीक वाटायच्या. तसेच मागे सरकणाऱ्या लाटा म्हणजे पराभव, अपयश, अपमान पचवणाऱ्या शक्तीचे रूप वाटले. समुद्राची सहनशीलता त्यांना जाणवली. समुद्र म्हणजे जणू माणसाच्या मनाचे दुसरे रूपच त्यांना वाटे. लेखिकांचा समुद्राशी संवाद चालत असे. त्यांच्या एकटेपणाच्या, परकेपणाच्या जगण्यात समुद्राची सोबत हा फार मोठा आधार होता. त्या मोकळेपणाने गाऊ लागल्या, हसू लागल्या, स्वतःशी संवाद साधू लागल्या व लिहू लागल्या. मुरुडच्या समुद्राने त्यांना त्यांच्या लेखणीला शब्द दिले, विचारांना दिशा दिली व त्यांच्यातील काव्यात्मक वृत्ती जागवली. हे सर्व समुद्राच्या प्रेरणेमुळेच शक्य झाले. यावर पुढची कृती दिलेली आहे. क्रमांक 2. खालील कृती करा. 2 गुणांच्यासाठी आहे. लेखिकेला पुढे सरकणाऱ्या लाटांचे प्रतीक काय वाटत असते इथं उत्तर लिहायचं व मागे सरकणाऱ्या लाटांचे प्रतीक टिंबटिंब वाटायच्या. 2 गुणांच्यासाठी लिहायचं. परिच्छेद 2-3दा वाचला की आपल्याला उत्तर सापडतं. आता विभाग 2 आहे पद्य, आणि पद्य विभागाला गुण आहेत 16. त्यामध्ये कृती क्रमांक 2 अ, दुसऱ्या कृतीला 8 गुण आहेत. 1. विंचू या अर्थाची 2 नावे.
इथे एक नाव लिहायचं, इथे एक नाव लिहायचं. य आणि रला त्याला 2 गुण असणार आहेत. दुसरी कृती आहे, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. य काम क्रोध विंचू चावला. र तमोगुण मागे सारा. याला 2 गुण आहेत. एक गुण शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी. आणि ही संपूर्ण कविता दिलेली असेल. विंचू चावला ही जी कविता आहे संत एकनाथ महाराजांचं भारूड. विंचू चावला ही कविता. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अतिदारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जान त्या इंगळीचा, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण अंगारा लावा, विंचू इंगळे उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन, अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिल फुनफुन, शांत केली जनार्दने. संपूर्ण कविता दिलेली आहे, त्यावरच्या कृती सोडवायच्या आहेत. तिसरी कृती आहे, अभिव्यक्तीची कृती दिलेली आहे. तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. 4 गुण असणार आहेत या कृतीला. आ कृती आहे त्यातली दुसऱ्या कृतीमधली. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुणांच्यासाठी आहे. रोज मातीत ही कविता. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवं होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. या ओळींचा अर्थ लिहायचा आहे 4 गुणांच्या साठी. पुढची ई कृती आहे. कोणतीही एक करायची. 2 कृती दिलेल्या आहेत, एकच करायची आहे. काव्य सौंदर्य लिहायचं आहे 4 गुणांच्यासाठी. आणि कविता आहे, सांगती तात्पर्य माझे साऱ्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंग माझा वेगळा. ही कविता. किंवा रसग्रहण करायचं आहे. यातलं काव्य सौंदर्य किंवा हे रसग्रहण. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदळते, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नको खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नि घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. या ओळीचं रसग्रहण करायचं आहे. दोन्हीपैकी एकच सोडवा 4 गुणांच्यासाठी. विभाग 3 सुरू झाला आहे आता. विभाग 3 साहित्य प्रकार कथा, आणि त्याला 10 गुण आहेत. त्यामध्ये कृती क्रमांक 3, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा दिलेला असेल त्यावर कृती आहे. 4 गुणांच्यासाठी आहे. कृती 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. य कृती आहे, मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार लिहा 1 गुणांच्यासाठी. आणि र मनोरंजनाचे अत्याधुनिक साधन लिहा 1 गुणाच्यासाठी. हे झाले 2 गुण. आणखी 2 गुणांच्यासाठी कृती दिलेली असेल पुढे. परिच्छेद पाहूया आपण. मराठी भाषेचे कलादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. अबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ TV वगैरे खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान कथेलाच. कथा सर्वांनाच हवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. म्हणून कथा मनोरंजन करते. मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेत असते. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते. त्यांच्या मनात जिज्ञासा जागी होते. या परिच्छेदावर पुढची कृती आहे 2 नंबरची. कथेची 2 वैशिष्ट्ये लिहा आणि त्याला 2 गुण निर्धारित केलेले आहेत. पुढची कृती आहे कथेच्या भागावरचीच. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा.
6 गुण आहेत. 2 सोडवायचे म्हणजे एका कृतीला 3 गुण आणि 4 कृती दिलेल्या आहेत त्यातल्या फक्त 2 सोडवायच्यात. 1. कथेचे घटक तुमच्या शब्दात लिहा. 2. शोधकथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. 3. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. 4. कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत तुमचे मत उदाहरणासह स्पष्ट करा. अशा प्रकारे याला 6 गुण आहेत. पुढचा विभाग आहे 4 उपयोजित मराठी आणि उपयोजित मराठीला 14 गुण आहेत. कृती क्रमांक 4 या कृतीला 4 गुण आहेत. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिलेले आहेत त्यापैकी 2 सोडवायच्या म्हणजे एका कृतीला 2 गुण. 1. मुलाखतीचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. 2. माहिती पत्रकाची उपयुक्तता सांगा. 3. अहवाल लेखनाची प्रमुख अंगे लिहा. 4. मुलाखतीचा प्रमुख हेतू स्पष्ट करा. 4 पैकी 2 सोडवा. पुढची कृती आहे उपयोजितची आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण आहेत. 3 पैकी 2 सोडवायच्या कृती याचा अर्थ एका कृतीला 5 गुण आहेत. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे घटक सविस्तर लिहा. आता मुद्दे दिलेले असतात. प्रत्येक मुद्द्याचं स्वतंत्र स्पष्टीकरण न करता सलग लिहायचं म्हणजे मुद्दा लिहायचा आणि मग त्याचं स्पष्टीकरण लिहायचं अशी अपेक्षा नसून हे मुद्दे मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत त्याचा आधार घेऊन माहिती लिहायची. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे 3 घटक, मुलाखतीची माध्यमे, प्रकट मुलाखत, ग्रंथीय मुलाखत. 2. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करा. माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रकाचे स्वरूप, माहितीपत्रकाची आवश्यकता, माहितीपत्रकाची क्षेत्रे. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, विश्वसनीयता, भाषेचा साधेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. 5 गुणांच्यासाठी 1 कृती असे 10 गुण आहेत या कृतीला. 4. पुढील विषयावर अहवाल लेखन करा. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम अहवाल. याला पण 5 पैकी गुण आहेत. अहवाल लिहायचा आहे वृक्षारोपण कार्यक्रम अहवाल. यानंतर आहे विभाग 5 व्याकरण व लेखन 20 गुणांच्यासाठी. व्याकरण घटक व वाक्प्रचारावर 10 गुण निश्चित केलेले आहेत. कृती 5वी सूचनेनुसार कृती करा 10 गुणांच्यासाठी. पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडा. हा आनंद सर्वत्र असतो. वरील विधानाचे प्रश्नार्थी वाक्य ओळखून लिहा. याचं प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं. 1. हा आनंद कुठे नसतो. 2. हा आनंद कुठे असतो. 3. हा आनंद सर्वत्र नसतो का. 4. हा आनंद सर्वत्र असतो का. पुढची कृती आहे आता ही कृती झाली 1 गुणाची. पुढची कृती 1 गुणाची आहे. सूचनेप्रमाणे सोडवा. पुढील सगळे मार्ग बंदच होते या वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं 1 गुणाच्यासाठी. पुढची कृती आहे क्रमांक 2 दुसऱ्यामधली योग्य पर्याय निवडा 1 गुणांच्यासाठी. महाराष्ट्र या सामासिक शब्दातील समास ओळखा. 1. द्विगु समास, 2. कर्मधारय समास, 3. विभक्ती तत्पुरुष समास आणि 4. अव्ययीभाव समास. यापैकी कोणत्या समासाचा प्रकार आहे तो ओळखायचा आहे. शब्दकोश या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. हे समासाचं नाव तुम्ही लिहायचं आहे शब्दकोश 1 गुणाच्यासाठी. 3. तिसऱ्यातली कृती योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. कष्टाची भाकर गोड लागते या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग आणि 4. यापैकी नाही. अचूक पर्याय निवडायचा. पुढची कृती आहे कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा 1 गुणाच्यासाठी. 4 वाक्य दिली आहेत त्यातलं कर्मणी प्रयोगाचं वाक्य लिहायचं. 1. समुद्राने मुलाला पाहिले. 2. खिडकी हलकेच उघडतो. 3. रूपाने गाय झाडाला बांधली. 4. तुम्ही गाडीत बसा. पुढची चौथी कृती आहे योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यास महा. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. 1. अर्थांतरण्यास, 2. अपनहुती, 3. अनन्वय आणि 4. अतिशयोक्ती. नेमका अचूक अलंकार ओळखून लिहायचा आहे 1 गुणाच्यासाठी. पुढची कृती आहे
र कृती आहे दिलेली. उपमान ओळखा. वाक्य दिलंय त्यातलं उपमान ओळखायचं 1 गुणाच्यासाठी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील उपमान ओळखा. 5. साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून वाक्यात उपयोग करा. 2 गुण. म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे पर्याय दिलेल्यातून 1 गुण आणि त्याचा वाक्यात उपयोग करायला 2रा गुण असेल. 1. साखर खाऊन झोपणे. 2. पहाटेपर्यंत जागरण करणे. 3. खूप घोर लागणे. 4. पहाटेच्या गाढ स्वप्नात झोपेत असणे. अशा प्रकारे 4 पैकी 1 अचूक पर्याय वाक्प्रचाराचा अर्थ निवडायचा आहे आणि मग वाक्यात उपयोग करायचा आहे. शेवटची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा आणि 10 गुण असणार आहेत. 1. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. 2. माझी आई. 3. भ्रमणध्वनी किंवा मोबाईल बंद झाले तर. 4. संगणक आपला मित्र. 5. कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत. अशा प्रकारे निबंधाचे विषय दिलेले असतील. प्रश्नपत्रिका आणि म्हणजेच कृतीपत्रिका सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. वेळ मिळाल्यावर यावर उत्तरं काय आहेत ते मी पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नक्कीच सांगेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना देखील पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.